मुख्य पत्राची ओळख आणि संकट. अक्कलकोटपासून काही अंतरावर असलेल्या एका छोट्या गावात सदाशिव नावाचा एक अत्यंत प्रामाणिक पण गरीब शेतकरी राहत होता. गरीब वृद्ध आई, अर्धांगवायू झालेली पत्नी आणि एक 5 वर्षाची निष्पाप मुलगी राधा होती. सदाशिव हा अक्कलकोटच्या स्वामींचा परम भक्त होता. रोज सकाळी भुकेल्या पोटी तो स्वामींच्या देवाऱ्यासमोर दिवा लावायचा आणि म्हणायचा, देवा, मला श्रीमंती नको, पण माझ्या कुटुंबाला सुखात ठेव. काळाचा क्रूर डाव. 1 वर्ष गावात भयंकर दुष्काळ पडला. शेत वाळून गेले, घरातले अन्न संपले. त्याच वेळी सदाशिवच्या लहान मुलीला राधाला भयंकर ताप आला. तिची प्रकृती इतकी खालावली की ती मृत्यूच्या दारात पोचली. गावातील वैद्यांनी हात टेकले आणि सांगितले, या मुलीला आता फक्त सोलापूरचे डॉक्टरच वाचवू शकतात, पण त्याच्यासाठी खूप पैसे लागतील. सदाशिव हातात झाला. घरात 1 रुपयाही नव्हता. त्याने गावातील सावकाराकडे, ज्याचे नाव जगन्नाथ होते, धाव घेतली. जगन्नाथ अतिशय क्रूर आणि लोभी माणूस होता. तो म्हणाला, पैसे देईन, पण बदल्यात तुझी शेती आणि तुझे घर माझ्या नावावर लिहून द्यावे लागेल. आपल्या मुलीचे प्राण वाचवण्यासाठी सदाशिवने रडत रडत अंगठा दिला आणि पैसे घेऊन तो शहराकडे निघाला. भाग 3. सर्वोच्च भावनिक टप्पा आणि विश्वासाची परीक्षा. सदाशिव मुलीला घेऊन सोलापूरला पोचला. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण दुर्दैवाने उशीर झाला होता. डॉक्टरांनी सांगितले, आम्ही खूप प्रयत्न केले, पण तुमची मुलगी आता केवळ काही तासांची सोबती आहे. तिचे हृदय कमकुवत झाले आहे. त्यात सदाशिवच्या पायाखालची जमीन सरकली. तो रात्रीच्या अंधारात भर पावसात हॉस्पिटल बाहेर पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने खिशातून स्वामींची छोटी प्रतिमा काढली आणि ती जमिनीवर फेकून दिली. तो जोरात ओरडला, स्वामी, का केली मी तुमची सेवा? माझ्या कुटुंबाला का हे दुःख दिले? जर माझ्या निष्पाप मुलीचा जीव तुम्ही वाचवू शकत नाही, तर तुम्ही देव नाही. आजपासून माझा तुमच्यावरचा विश्वास उडाला. सदाशिव अक्कलकोटच्या दिशेने धावत सुटला. त्याला स्वामींना जाब विचारायचा होता. तो रात्रीच्या वेळी अक्कलकोटच्या मठात पोचला. मठ रिकामा होता. फक्त वडाच्या झाडाखाली मंद दिवा जळत होता. सदाशिवने गर्भगृहाच्या दरवाजावर डोके आपटले आणि म्हणाला, माझी राधा चालली आहे, मलाही आता जागायचे नाही. 4. स्वामींचा चमत्कार आणि गूढ प्रचिती. अचानक पाठीमागून एक भारदस्त गंभीर आवाज आला. अरे मूर्खा, तू मागितलेस तरी काय आणि मी तुला दिले काय, हे तुला कधी समजणार? सदाशिवने मागे वळून पाहिले तर समोर एक अजानबाहू तेजस्वी संन्यासी उभे होते. त्यांच्या डोळ्यात अपार करुणा होती. ते दुसरे कोणी नसून प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ होते. स्वामी सदाशिवच्या जवळ आले. त्यांनी त्याचा हात पकडला. स्वामींच्या स्पर्शाने सदाशिवच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. स्वामी म्हणाले, सदाशिव, तू या सावकाराला घर आणि शेती लिहून दिलीस. तो सावकार आज संध्याकाळी अक्कलकोटला येत असताना त्याचा अपघात झाला आणि तो मरण पावला. मरण्यापूर्वी त्याच्या मनात पश्चाताप झाला आणि त्याने तुझी सगळी कागदपत्रे फाडून टाकली. तुझे घर आणि शेती सुरक्षित आहे. सदाशिव रडत म्हणाला, महाराज, मला शेती नको, मला माझी मुलगी हवी आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, हॉस्पिटलमध्ये जा आणि बघ. काळाचा फेरा मी कधीच बदलला आहे. तुझ्या मुलीचा जो आजार होता तो तिच्या पूर्वकर्माचा भाग होता, पण तू जी रोज मनोभावे सेवा केलीस, त्या सेवेच्या बळावर मी तिचा मृत्यूचा योग स्वतःवर घेतला. सदाशिव तातडीने सोलापूरच्या हॉस्पिटलमध्ये धावला. जेव्हा तो ICU दरवाजा पाश्चात पोचला, तेव्हा डॉक्टर थक्क होऊन बाहेर आले. डॉक्टर म्हणाले, हा चमत्कार आहे. मुलीची प्रकृती अचानक पूर्णपणे ठीक झाली आहे. तिच्या हृदयाचे ठोके एकदम सामान्य आहेत. जणू काही तिच्या शरीरात नवीन प्राण फुंकले गेले आहेत. सदाशिवने राधाला जवळ घेतली. तिच्या उशीपाशी पाहिले असता त्याला स्वामींनी अक्कलकोटच्या मठात दिलेले तुळशीचे पान आणि अंगारा भस्म पडलेला दिसला. सदाशिवला समजले की स्वामींनी त्याच्या नकळत त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे रक्षण केले होते. तो रडत रडत जमिनीवर बसला आणि त्याने मनोभावे स्वामींची माफी मागितली. भक्तांनो, स्वामी कधीही आपल्या भक्ताला संकटात सोडत नाहीत. अनेकदा आपल्याला वाटते की देव आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे, पण पडद्यामागे स्वामी आपल्यासाठी काळाशी लढत असतात. सदाशिवसारखा विश्वास आणि धीर प्रत्येकाने ठेवायला हवा. तुम्हाला ही नवीन आणि भावूक कथा कशी वाटली? जर तुमच्या आयुष्यातही स्वामींनी असाच एखादा चमत्कार केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. हा व्हिडिओ केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तुमच्या किमान 5 व्हॉट्सअप ग्रुपवर आणि स्वामी भक्तांना नक्की शेअर करा, जेणेकरून संकटात असलेल्या एखाद्या भक्ताला जगण्याची नवी उमेद मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.